गणेश चतुर्थी अगदी काही दिवसांवर आली आहे आणि आपण गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रसादाचा नैवेद्य दाखवत असतो. म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय झटपट होणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे चविष्ट असे तांदळाच्या पिठाचे लाडू कसे बनवायचे हे दाखवणार आहे. हे लाडू करण्यासाठी आपण फक्त 2 ते 3 पदार्थ वापरलेले आहेत. तुपाचा अजिबात वापर केलेला नाही. तरी सुद्धा हे लाडू अतिशय मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतात. चला तर मग लगेचच पाहूया तांदळाच्या पिठाचे झटपट चविष्ट लाडू कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. सर्वात आधी गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि या कढईमध्ये मेजरमेंट कपचा 1 कप भरून तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 कप म्हणजेच इथे मी साधारण 150 ग्रॅम एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ कसं करायचं? तांदूळ आपल्याला चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि 2-3 तास भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर छान अशी कापडावर वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर ते दळून आणायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला तांदळाचं पीठ तयार करायचं आहे. असं तुम्हाला करायला जमत नसेल तर नेहमी आपण जी भाकरीसाठी रेडीमेड पीठ किंवा घरात जे तुम्ही तयार करता ते घेतलं तरीही चालेल. तसंही आपल्याला पीठ हे छान असं भाजून घ्यायचं आहे. आता गॅसची आच इथे मी मंदच ठेवली आहे आणि मंद आचेवर आपल्याला छान असं 3 ते 4 मिनिटं पीठ भाजून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला कुठेही करपवायचं नाही किंवा फार आपल्याला त्याचा रंग बदलवायचा नाही. त्यामुळे मंद आचेवर छान असा हलका तांदळाच्या पिठामधून सुगंध यायला लागतो तोपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. इथे 3-4 मिनिटं मी चांगलं असं तांदळाचं पीठ मंद आचेवर भाजून घेतलं आहे. हलकासा त्यामधून सुगंध यायला सुरुवात झाली आहे. असं झालं की ह्यामध्ये आता आपल्याला पुढचा जिन्नस घालायचा आहे. तो म्हणजे इथे मी 5 मोठे चमचे भरून डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे. डेसिकेटेड कोकोनट हे मी घरीच तयार केलं आहे. ते कसं करायचं ते देखील तुम्हाला सांगते. आता जो हा सुका नारळ आपण किसून घातला आहे तो या तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला छान असं 2-3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. म्हणजे नारळ सुद्धा छान भाजला जाईल आणि तांदळाच्या पिठाला नारळाच्या तेलामुळे छान अशी बाइंडिंग येईल. हे डेसिकेटेड कोकोनट करण्यासाठी काय करायचं? असं एक सुका नारळाची वाटी घ्यायची. ती अशी बारीक किसणी असते. त्याने हे जे वरचं आवरण असतं काळपट ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. मग असा पांढरा भाग उरतो आणि मग पांढरा भाग याच असं किसणीने बारीक किसून घ्यायचा आहे. घरच्या घरी आपल्या अशा पद्धतीने डेसिकेटेड कोकोनट तयार होतं. नारळ आणि तांदळाचं पीठ मंद आचेवर भाजल्यामुळे हे बघा नारळामधून तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि पिठाचं टेक्स्चर बघा असं बांधल्यासारखं तयार झालं आहे. पुढचा 2 मिनिटं नारळ आणि पीठ असं छान असं भाजून झालं. नारळामधून पण हलकासा असा सुगंध बाहेर यायला लागला की आता ह्यामध्ये आपल्याला पुढचा जिन्नस घालायचा आहे. तो म्हणजे इथे मी दुधावर जी साय असते ती चांगली अशी फेटून घेतली आहे. ती आपल्याला 3/4 कप घालायची आहे. म्हणजे अर्धा कपपेक्षा जास्त आणि पाऊण कपपेक्षा थोडीशी कमी घालायची आहे. ही अशी दुधावरची साय घातल्यामुळे आपल्याला अजिबात तुपाची गरज लागत नाही आणि खवा किंवा माव्याची सुद्धा गरज लागत नाही. ही साय घातल्यामुळे तुपाचं सुद्धा काम करते आणि खव्याचा सुद्धा छान असा स्वाद येतो. त्यामुळे आपल्याला ही दुधावरची साय घालायची आहे. तुमच्याकडे जर दुधावरची साय नसेल एवढी तर काय करायचं? 2-3 चमचे दुधावरची साय घालायची आणि 2-3 चमचे साजूक तूप घालायचं तरी देखील चालेल. दुधावरची साय नसेल घालायची तर फक्त साजूक तूप घालू शकता. आता ही आपण जी साय घातली आहे ती आपल्याला फक्त 1 मिनिट छान अशी एकजीव करून घ्यायची आहे पिठामध्ये. तुमच्याकडे जर दुधावरची ताजी मलई नसेल तर फ्रेश क्रीम घातलं तरी देखील चालेल. मलई फक्त 1-2 दिवसाची घ्या. फार जुनी आपण जी तुपासाठी साठवून ठेवतो ती मलई घेऊ नका. इथे छान अगदी साय एकजीव झाली आहे. आता गॅस मंदच आहे आणि ह्यामध्ये आपल्याला अर्धा कप घट्ट भरून पिठी साखर घालायची आहे. इथे मी साखर घरातली असते ती फक्त मिक्सरला फिरवून घेतली आहे. थोडं घट्ट भरूनच कप घ्यायचा किंवा वाटी तुम्ही जी वापरली असेल त्याचा वापर करायचा. कारण तांदळाच्या पिठाला थोडासा गोडवा येणं गरजेचं आहे. त्यामुळे अगदी कमी घालू नका. थोडेसे गोडसर हे लाडू छान लागतील. इथे गॅस माझा चालूच आहे आणि मंद आचेवर सतत मी पिठी साखर यामध्ये विरघळवून घेणार आहे. पूर्णपणे आपल्याला यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. पिठी साखर विरघळायला फार वेळ लागत नाही. पुढच्या 1-2 मिनिटातच ही पिठी साखर व्यवस्थित विरघळली जाते आणि मग छान असं पिठाला एक बाइंडिंग येतं.
इथे बघा पिठी साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि आता तुम्ही मिश्रण बघा कसं असं बांधल्यासारखं झालं आहे. म्हणजे ह्याचे लाडू अगदी सहज बांधले जातील. पिठी साखर घातल्यानंतर सुद्धा फार वेळ आपल्याला शिजवायचं नाही आहे, कारण मग लाडू आपले कडक होतील. आता पिठी साखर पूर्णपणे विरघळली आहे. गॅस इथे मी आता बंद करून घेते आहे. आता इथे गॅस बंदच आहे आणि बंद गॅस असतानाच आपल्याला ह्या कढईवर 5 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे. इथे 5 मिनिटं झाली आहे. पीठ छान मुरलं गेलं आहे. आता या झाकणावर पाणी साचलंय, त्यामुळे अलगद झाकण बाजूला काढायचा. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा भरून वेलची पूड घालणार आहे. आता यामध्ये मी काही ड्रायफ्रुट्सचे काप घालून घेणार आहे. त्यामध्ये बदाम, काजू आणि पिस्ते मी असे बारीक चिरून घेतले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा घालू शकता. ड्रायफ्रुट्सचे काप सुद्धा व्यवस्थित आपल्याला या पिठामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत. 5 मिनिटानंतर हे पीठ छान असं कोमट झालं असेल, आपण चेक करूया. फार आपल्याला गरम सुद्धा नकोय आणि फार थंड सुद्धा नकोय. मी हात लावू शकते इतपत हे कोमट झालं आहे. आता ह्याचे लगेचच आपण लाडू वळवून घेऊयात. लाडूचं टेक्स्चर लाडू वळण्यासाठी अगदी योग्य आहे. मी सांगितलेलं प्रमाण अगदी अचूक सांगितलं आहे. त्यामुळे हे बघा फक्त एका हाताने सुद्धा आपल्याला हे लाडू वळता येतात. एका हाताने लाडू असे वळून घ्यायचे आणि फक्त गोलाकार आकार देण्यासाठी दुसऱ्या हाताचा वापर करायचा. एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपण तांदळाच्या पिठाचे लाडू बघितले आहेत आणि विशेष म्हणजे अतिशय झटपट तयार होतात आणि तेवढेच चविष्ट देखील लागतात. तुम्हाला हे तांदळाच्या पिठाचे लाडू बनवण्याची माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. इथे मी बोलता बोलता दुसरा लाडू सुद्धा तयार केला आहे. हा बघा, हा सुद्धा किती सुंदर तयार झाला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू इथे बनवून घेणार आहे. शेवटचा लाडू सुद्धा बघा किती सुंदर असा तयार झाला आहे. फार कष्ट घ्यावे लागत नाही, झटपट हे लाडू तयार होतात. इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे 14 लाडू मी तयार करून घेतले आहे. ह्यातला एक लाडू बघा तुम्हाला मी जवळून दाखवते, किती छान झाला आहे. अगदी मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू तयार झाले आहेत. तुम्हाला हा लाडू मी तोडून सुद्धा दाखवते. आतून बघा किती मस्त टेक्स्चर आला आहे आणि अगदी मऊसूत तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा हे लाडू करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.